गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे काँग्रेस कमिटीद्वारा आयोजित गडचिरोली चिमूर क्षेत्राचे इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार महाविकास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर नामदेव किलसांड यांच्या निवडणुकी प्रचारासंदर्भात आढावा बैठक विरोधी पक्षनेते विजयभाऊ वड्डीतवार सोबत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर नामदेव किलसांड यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी माजी खासदार मारोतरावजी कोवासे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेल राजेशजी ठाकूर, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकरजी वासेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, नगरसेवक नितीन वायलवार, नगरसेवक वैभव भिवापुरे, माणिकराव मोरे, किसनराव शेरे, के.डी. मेश्राम, पूर्णचंद्रराव रायसीडाम, अशोकराव तिवारी, अनिल कोठारे, विनोद खोबे, पितांबर वासेकर, लोमेश बुरांडे, सुमेध मुरे, कालिदास बुरांडे तसेच इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कालिदास बुरांडे, तालुका प्रतिनिधी चामोर्शी। त्याच्यासाठी शेवटपर्यंत 19 तारखेपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला जागा राहावं लागेल आणि जागा राहून काम करावं लागेल। आपण लोकांच्या घरी घरी जाऊन बूथ लेवल आपलं मजबूत करून जे बूथवर आपण लोक नियुक्त करतो त्या लोकांनी आपले जाहीरनामा असेल ते आपले पोस्टर्स असतील किंवा जे काही आपण साहित्य त्यांच्याकडे देणार ते घराघरामध्ये पोहोचण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे। लोकांशी संपर्क साधला पाहिजे, मतदार यादीसह ते गेले पाहिजे। वारंवार संपर्क साधल्याने ते त्यांचा आपली जवळीक निर्माण होतो, तो गोळा होतो, तो दूर होतो आणि त्यामुळे ते आपल्याला मतदान करण्यासाठी तयार होतात। जर आपण एखाद्याला मतदान मागायलाच गेलो नाही, जरी तो काँग्रेसला मतदान करणारा व्यक्ती असला तरी पण तो विचार करतो की मला मतं मागायला कोणीच आले नाही, म्हणजे तो मान सन्मान प्रत्येक व्यक्ती बघत असतो। त्याचा मतं मागायला तुम्ही गेलो तर त्याला असं वाटतं की माझी काहीतरी इमेज आहे, माझा मान या लोकांनी राखलेला आहे आणि काँग्रेसला मत देणारा मतदार असेल तो आवर्जून बाहेर पडतो आणि मतदान करत असतो। नाहीतर मतदान करायला जातच नाही, कोणाला मतदान दाखवतो तो रागाच्या भरामध्ये मला मतदान मागायला मला घरी कोणी आलं नाही, मला कोणी विचारतच नाही, अशा प्रकारचं त्याचं हे होतं आणि त्याला असं वाटतं की आपल्याला कोणी विचारणार नाही म्हणून तो जातच मतदान करायला किंवा मग कोणाला पण मतदान घेऊन टाकतो। म्हणून याची सतर्कता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे। एका एका मताची किंमत आहे, एक एक मत आपल्याला गोळा करावं लागेल, जोडावं लागेल, हवेत राहून चालणार नाही। हवा किती कोणी सांगितली की हवा काय आपण ठरवू असू द्या, हवा आहे चांगली गोष्ट आहे, परंतु त्या हवेची दिशा दुसरीकडे बदलणार नाही याची काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे। आपण मजबूत असलं पाहिजे, या बरोबर काम करणाऱ्या लोकांनी मतदार बाहेर काढावं लागेल। 3 तारखेपर्यंत फक्त 3 वाजेपर्यंत फक्त मतदान असतं, 3 वाजे मतदान संपणार आहे, त्यामुळे लोकांना मतदानासाठी आपल्याला बाहेर काढावं लागेल। 12 वाजेपर्यंत हात आपला एजंट असतो, आढावा घ्यायचा, किती टक्के मतदान झालं ते सांगतात, सांगतात एवढं त्याच्यात कमी टक्क्यावर मतदान झालं असेल तर गावामध्ये फिरून मतदार लोकांना मतदाराला बाहेर आपल्याला काढावं लागेल। त्याच्यासाठी पण आपल्याला माणसं लागतील, आपलं केंद्रावर ज्याला आपण बूथ म्हणतो त्या ठिकाणी आपले माणसं लागतील। ज्या ठिकाणी शाळा किंवा कॉलेज जे काय असतं त्याच्यामध्ये मतदान असतं, त्याच्यात गेट असतं, गेटवर आपले माणसं लागतील, लोकांना नमस्कार करायला, त्याचं स्वागत करायला आणि अशा पद्धतीनं पुरेसे लोक आपल्याकडे असले तर आपण निश्चितपणे त्या लोकांना प्रभावी करू शकतो आणि लोक आपण जास्तीत जास्त मतं द्यायला तयार होतील, आपण जास्तीत जास्त मताने विजय होऊ शकतो। जरी आपण विजय होणार असलो तरी पण आपल्याला जास्तीत जास्त मतं आणखी भरपूर मतं घ्यायची आहे, जेणेकरून विपक्षांना असं वाटलं पाहिजे की आता आपल्याला खरं नाही, काम केल्याशिवाय खरं नाही, आपण काम केलं नाही, लोकांना फक्त दिशावर केली, आपल्या असं पोटा केली नाही, लोक आपल्याला पुढच्या वेळेस विचार करत नाही, ही बात त्यांच्या लक्षात आली पाहिजे। कारण की आपल्याला कल्पना आहे
मोठे मोठे आश्वासनं लोकांना दिले. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून 2022 वर कसं म्हणाले 2024 आलं दुप्पट उत्पन्न केलं नाही. शेतकऱ्यांच्या मनाला उत्पादन खर्च बिलकुल दर दिवस म्हणाले होते तेही दिलं नाही. उलट उत्पादन खर्च वाढला महागाईमुळे. खताच्या किमती दुप्पट झाल्या, कीटकनाशकाच्या किमती वाढल्या आणि बियाण्याच्या किमती वाढल्या आणि मशागतीचा खर्च डिझेल वाढल्यावर ट्रॅक्टरचे दर वाढले. त्याच्यामुळे खर्च तुमचा वाढला पण उत्पन्न वाढलं नाही आणि तुम्हाला त्याचा अनुभव थोडा मिळालेला नाही. जे आश्वासनं दिली असतील त्यांनी म्हणजे काळाधन देशातून आणू आणि प्रत्येकाच्या घरात 15 लाख जमा करू. काळाधन म्हणजे आला नाही ना कोणाच्या घरात 15 लाख जमा झाले नाही. अशा प्रकारचे अनेक आश्वासनं दिले. प्रत्येकाला पट्टा घर देऊ असं पण आश्वासन 2022 पर्यंत देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. परंतु कोणाला आतापर्यंत बऱ्याच लोकांना पट्टा घर मिळालेलं नाही. हे सगळं लक्षात घेऊन आता तरी ते कुठल्याही गॅरंटी ज्या ठिकाणी देत असतील तर त्याच्याकडे लक्ष न देता त्या गॅरंटी खोल आहे असं समजायचं. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.